गुरुचरित्र अध्याय 41. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. शिष्य नामधारकाने सिद्धमुनींना हात जोडून आदरपूर्वक वंदन केले आणि त्यानंतर साष्टांग नमस्कारही केला. तो म्हणाला, सिद्धमुनी, तुमचा जय जयकार असो. आम्हाला या भवसागरातून तारणारे तुम्हीच आहात. तुम्ही गुरुचरित्राचे कथन करतेवेळी आम्हाला विविध धर्म समजावून सांगितले, त्यामुळे मी धन्य झालो. तुम्ही महाज्ञानाचे विवरण केले, गुरुस्मरणरूपी अमृत प्राशन करविले. आता माझी एक विनंती आहे की माझ्या पूर्वजांनी श्रीगुरूंची सेवा कशी केली त्याविषयी कृपया सांगावे. तुम्ही महाज्ञानी सिद्ध असून तुम्ही साक्षात गुरु सान्निध्यात होता, तेव्हा श्रीगुरूंचे शिष्य कोणत्या गुणांनी युक्त होते ते मला सांगावे. शिष्य नामधारकाचे बोलणे ऐकून सिद्धमुनी विस्तारपूर्वक सांगते झाले. नामधारका, आता मनापासून ऐक. मी मागे सांगितले आहे की तुझे पूर्वज श्रीगुरूंना प्रत्यक्ष भेटले होते तेव्हा ते वासर नामक गावी राहत होते. त्यांचे नाव सायमदेव होते आणि त्यांनी श्रीगुरूंचे पूजन केले. त्यांच्यावर श्रीगुरूंचे प्रेम होते. श्रीगुरू तेथून दक्षिणेस गाणगापुरात आले आणि सर्वत्र ख्याती प्राप्त करते झाले. श्रीगुरूंची कीर्ती ऐकून भक्तगण त्यांच्या दर्शनार्थ गाणगापूर येथे येत असत आणि दर्शनार्थींच्या मनातील इच्छा पूर्ण करीत असत. अशा प्रकारे श्री नृसिंह सरस्वती नावाने विख्यात झालेले श्रीगुरू गाणगापुरात राहत होते. ते अतिशय भक्तवत्सल होते. तुमचा पूर्वज सायमदेव याने श्रीगुरूंचा महिमा व कीर्ती ऐकली. तो अतिशय आनंदाने आणि भक्तिभावाने लागलीच गाणगापुरास आला. गाणगापूर क्षेत्रास दुरून पाहताच त्याने तिथे जमिनीवर साष्टांग नमस्कार घातला आणि दंडवत घालत तो मठात गेला. तिथे त्याने परात्पर श्रीगुरूंचे रूप पाहिले आणि पुन्हा त्याने साष्टांग नमस्कार करीत श्रीगुरु चरणांवर लोळण घेतली. भक्तिभावाने आपल्या केसांनी श्रीगुरूंचे चरण पुसले. पुन्हा हात जोडून त्याने स्तुती केली. श्री गुरुनाथ, हे स्वामी, तुम्ही त्रिमूर्ती देव आहात. आज माझा जन्म धन्य झाला. माझे पितरही कृतार्थ झाले. आज माझ्या अनेक जन्मांचे पाप लोप पावले. असे म्हणत तो पुन्हा त्यांच्या पाया पडला. हे गुरुमूर्ती, तुमचा जय जयकार असो. तुम्ही परमात्म स्वरूप परमज्योती आहात. हे विश्वनाथा, हे स्वामी श्री नृसिंह सरस्वती, तुमच्या चरणकीर्तींचे वर्णन करण्याची शक्ती आम्हाला कशी लाभेल. भक्तवत्सल स्वामी, तुम्ही परमात्मा आहात. तुमच्या चरणांची प्रौढी अशी की तेथे कोटी तीर्थे नांदतात. तुमचे पवित्र व सनातन चरण सर्वव्यापी आहेत असे वर्णन वेदांनी वारंवार केले आहे. तुम्ही माझ्यासाठी साक्षात त्रयमूर्तीचा अवतार आहात. तुम्ही ब्रह्मदेव आहात. तुमच्या हातात दंड व कमंडलू आहेत. त्यात जलरूपी अमृत भरलेले आहे. ते जर तुम्ही प्रेतावर शिंपडले तर प्रेत सजीव होईल. शरणागतांचे रक्षण करण्यासाठी तुम्ही दंड धारण केला आहे. त्याचे पाप व दैन्य देखील तुम्हीच निवारण करता. तुम्ही भक्तवत्सल आहात. तुम्ही शिवरूप आहात. तुम्ही रुद्राक्ष माळा व भस्म धारण करता. तुमचे आसन व्याघ्रार्जनाचे आहे. अग्नी, सूर्य व चंद्र हे तिन्ही मिळून तुम्ही 3 नेत्र साकारले आहे. तुम्ही भक्तांचे 4ही पुरुषार्थ पूर्ण करता. तुम्ही प्रत्यक्ष रुद्र आहात. हे नृसिंह सरस्वती, तुम्ही जगद्गुरु आहात. तुम्ही विश्वरूप आहात. तुम्ही पितांबर परिधान करता. तुमचे चरण समस्त तीर्थमय आहे, त्यामुळे भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. तुम्ही वांझ स्त्रियेला पुत्र दिला, शुष्क काष्ठाला पालवी आणली आणि तुम्हीच वांझ म्हशीला दुभतीही केली. तुमच्यापाशी साक्षात अन्नपूर्णा आहे. तुम्ही विष्णू आहात. हे पटवून देण्यासाठी तुम्ही त्रिविक्रम भारतीला विश्वरूप दर्शन घडविले. तुम्हीच पतिताकडून वेद म्हणविलेत. यापूर्वीच तुमचा अपरंपार महिमा झाला आहे. तुम्ही देवत्रय असून भक्तांचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीवर अवतार घेतला आहे. सायमदेवाने अशा प्रकारे स्तुती केली. वारंवार नमस्कार केला तेव्हा त्याचा कंठ सद्गदित झाला. त्याच्या अंगावर रोमांच उमटले. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. पुढे त्याने अतिशय आनंदित मनाने भक्तिभावाने आणि नवविधा भक्तीच्या माध्यमातून श्रीगुरूंची स्तुती केली. तेव्हा श्रीगुरूंनी प्रसन्न होऊन त्याला आश्वासन दिले. त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हटले, तू माझा परमभक्त आहेस. तू जी स्तुती केलीस तिने मला आनंद झालेला आहे. तुला असा वर देतो की तुझे वंशज पिढ्यानपिढ्या माझे दास्य भक्त होतील. असा वर देऊन श्रीगुरूंनी पुन्हा एकदा त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला संगमावर जाण्यास सांगितले. स्नान करून संगमावरील अश्वत्थाची पूजा करून लगेच आमच्या पंक्तीला भोजन करण्यासाठी मठात ये, अशी श्रीगुरूंनी त्या सायमदेव ब्राह्मणाला आज्ञा दिली. गुरुवाज्ञेनुसार तो स्नान करू लागला. त्याने श्रीगुरूंची षोडोपचारे पूजा केली आणि अनेक प्रकारच्या पक्वान्नांची भिक्षा श्रीगुरुचरणी अर्पण केली.
भक्तवत्सल श्री गुरुनी त्या ब्राह्मणावर सर्वांपेक्षा जास्त प्रीती करून त्याला पंक्तीत आपल्या जवळ बसविले. श्री गुरूंचे शिष्यांसहित आणि विप्रांसहित भोजन झाले. त्यानंतर सर्वजण आनंदाने मठात बसले. अशा वेळी श्री गुरूंनी सायमदेव ब्राह्मणाला विचारले, तुझा देश कोणता? तुझी पत्नी व मुले कोठे आहेत? त्यांनी सायमदेवाचे क्षेमकुशल विचारले, कारण त्यांनी सायमदेवावर पूर्ण कृपा होती. श्री गुरूंचा प्रश्न ऐकून सायमदेव म्हणाला, स्वामी, माझे पुत्र, कन्या, बंधुजन सर्व कुशल आहेत. उत्तर कांची या गावात आम्ही वास्तव्य करून असतो. हे कृपा सिंधू, तुमच्या कृपेने सर्व काही क्षेम आहे. माझे पुत्र व बंधुजन संसाराचे कष्ट घेत असतात. श्री गुरूंची सेवा करावी अशी माझी इच्छा आहे. हे स्वामी, तुमच्या चरणांची सेवा करीत राहावे असे माझ्या मनात आहे. तेव्हा श्री गुरु हसून म्हणाले, आमची सेवा करणे फार कठीण आहे. आम्ही अनेक ठिकाणी राहतो. आम्ही कधी अरण्यात राहू तर कधी नगरात असू. आमच्या संगतीत राहायचे म्हणजे फार कष्ट आहेत. ते तुम्ही कसे सहन करू शकाल? श्री गुरु त्या विप्राला म्हणाले. ते ऐकून तो पुन्हा म्हणाला, स्वामी, मी हे अंगीकारतो. जो गुरुची सेवा करतो तो संसाराचा पैलतीर गाठतो. त्याला घोर दुःख भोगावे लागत नाही आणि तोच नित्य सुखी होतो. श्री गुरुना चारही पुरुषार्थ प्रदान करू शकतात. गुरुसेवकाला यमपंथ नसतो. गुरुसेवा करणे हेच त्याचे प्रमुख कर्तव्य होय. सायमदेवाने अशी भक्तिपूर्ण विनंती केली तेव्हा श्री गुरु संतुष्ट झाले आणि त्याला म्हणाले, तुझ्या मनात जसे असेल तसे हो. मात्र दृढ भक्ती करणे शक्य होणार असेल तरच त्याचा स्वीकार कर. आणि याप्रमाणे सायमदेवाने श्री गुरु सेवा करण्यास प्रारंभ केला. नामधारका अशातच 3 महिने सरले. एकदा श्री गुरु संगमावर गेले असताना त्यांनी इतरांना बाजूस करून सायमदेवाला सोबत घेतले. श्री गुरु भक्ताचे मन कसे आहे हे तपासून पाहण्याचे ठरवले. तुझा पूर्वज भोळा होता. तो सहज त्यांच्या सोबत निघाला. श्री गुरु सायमदेव भक्तासह रात्री संगमावर गेले आणि पिंपळाच्या वृक्षाजवळ त्याच्याशी सुखाने गोष्टी करत बसले. दिवस मावळला. आपल्या भक्तांचे अंतःकरण किती दृढ आहे ते पाहावे असा श्री गुरूंनी मनात विचार केला. त्यांनी अचानक प्रचंड वादळ उत्पन्न केले. त्यामुळे वृक्ष पडतील की काय असे वाटू लागले. मुसळधार पाऊस पडता झाला. सायमदेव त्यावेळी जवळ होता. त्याने सेवा करताना आपल्या वस्त्राने श्री गुरूंसाठी आसरा तयार केला. पाऊस आणि वारा स्वतःच्या देहावर वागवीत सायमदेव श्री गुरूंच्या समोर उभा राहिला. असा जोरदार पाऊस सुमारे 2 प्रहरपर्यंत पृथ्वीवर पडता झाला. त्यात जोराचा वारा येऊन फारच थंडी वाजू लागली. श्री गुरु सायमदेवाला म्हणाले, अरे, फार थंडी वाजत आहे. तू मठात जा आणि शेकायला अग्नी आण. श्री गुरु आज्ञेप्रमाणे तो महाज्ञानी ब्राह्मण तत्काळ अग्नी आणावयास निघाला. तो निघालेला पाहून श्री गुरु म्हणाले, तू तुझ्या दोन्ही बाजूस मुळीच पाहू नको. श्री गुरूंनी सांगितल्यानुसार तो तात्काळ निघाला. अंधारात वाट दिसत नव्हती. तो खुणेने पडत निघाला. सर्वत्र घोर अंधार होता आणि पाऊस धुवाधार पडत होता. वाट मुळीच दिसत नव्हती. अशा स्थितीत तो भक्त चालला होता. मनात श्री गुरूंचे ध्यान करत तो पायवाटेने निघाला. मध्येच वीज चमकली की तिच्या प्रकाशात दिसणाऱ्या मार्गाने तो चालता झाला. अशा प्रकारे तो ब्राह्मण गाणगापुरास पोहोचला आणि वेशीपाशी जाऊन त्याने द्वारपालाला हाका मारल्या. त्याला सर्व वृत्तांत सांगताच द्वारपालाने अग्नी आणून दिला. तो एका भांड्यात घेऊन सायमदेव परत निघाला. अंधारात मार्ग दिसत नव्हता. विजेच्या प्रकाशात तो पुढे जात असता तो मनात विचार करू लागला, श्री गुरूंनी मला असे सांगितले आहे, दोन्ही बाजूस मुळीच पाहू नको. मात्र त्याची वस्तुस्थिती कशी आहे ते पाहावे असा विचार करून त्याने दोन्ही बाजूस पाहिले. दक्षिणेस पाहतो तो त्याला सर्प दिसला आणि तो भिवून उत्तर दिशेस वळला. तेव्हा त्याला तिथे महानाग दिसला. दोन्ही साप 5 फंडांचे आणि दोन्ही दिशांनी धावत आले. हे पाहून सायमदेव घाबरला आणि भराभरा धावत जाऊ लागला. वाट सोडून तो रानात शिरला. तेव्हा ते साप आणि त्याच्या मागोमाग जाऊ लागले. तेव्हा तो विप्र घाबरून पळत सुटला. त्याने श्री गुरूंचे स्मरण केले आणि चित्त एकाग्र करून मोठ्या धैर्याने तो संगमावर पोहोचला. त्याने दुरूनच श्री गुरूंना पाहिले. तेव्हा तिथे हजारो दीप प्रज्वलित झाल्यासमान तेज दिसू लागले आणि अनेक ब्राह्मणांनी म्हटल्याप्रमाणे वेदध्वनी ऐकू येता झाला. तो जवळ गेला तेव्हा मात्र त्याला श्री गुरु एकटेच असल्याचे दिसले. मात्र तोवर अंधार नाहीसा झाला आणि पौर्णिमेचा चंद्र दिसू लागला. त्याने आपल्या जवळचा अग्नी प्रदीप्त केला आणि त्या उजेडात सायमदेवाने सावधपणे श्री गुरूंना पाहिले. तोवर दोन्ही सर्पांनी तिथे येऊन श्री गुरूंना नमन केले आणि ते निघून गेले. सायमदेव आधीच भयभीत झाला होता. श्री गुरूंनी त्याला विचारले, का रे असा भ्यायलास? आम्ही तुझ्या रक्षणासाठी 2 साप पाठवले होते.
आता मनात भय धरू नकोस. आमची सेवा कठीण आहे हे पाहिलेस ना, म्हणूनच गुरुसेवा फार विचार करून अंगीकारावी. गुरुभक्ती म्हटली की कठीण काम. दृढ भक्तीने सेवा करावी लागते. शिष्याने मृत्यूचीही भीती बाळगता कामा नये. तेव्हा सायमदेव श्रीगुरूंच्या पाया पडला आणि करुणापूर्वक वचनाने माझ्यावर कृपा करा अशी प्रार्थना करता झाला. गुरुश्रेष्ठा, मला गुरुभक्तीची रीत समजावून सांगावी. माझे मन तुमच्यापाशी स्थिर होऊन राहील. तेव्हा श्रीगुरू त्याला म्हणाले, मी तुला याबद्दल एक सुरस कथा सांगेल, मात्र त्यासाठी ही रात्रीची वेळ योग्य नाही. तेव्हा पहाटे ब्रह्ममुहूर्तावर सांगेन. पहाटे श्रीगुरू म्हणाले, पूर्वी एकदा कैलास शिखरावर शंकर पार्वती एकांतात होते. तेव्हा पार्वतीने शंकराला विचारले, गुरुभक्ती कशी असते त्याविषयी मला यथास्थित सांगावे. तेव्हा शंकर म्हणाला, गुरुभक्तीने सर्व काही साध्य होते. गुरुभक्ती एकनिष्ठपणे करावी. जो शिव तोच गुरु होय. यासंबंधी मी तुला एक आख्यान सांगतो. हे गिरिजे, हे आख्यान तू एकचित्त होऊन ऐक. गुरुभक्ती करायला सुलभ म्हणजे ती तात्काळ साध्य होते. पण अनेक प्रकारची तपे, अनुष्ठाने वगैरे करायचे म्हटले तरीही त्यासाठी दीर्घकाळ व्यतीत होतो. लोक अनेक तपे, अनुष्ठाने, यज्ञ, मोठमोठे दानधर्म करतात. त्यात मोठी संकटे तशीच विघ्ने येतात. ती साध्य होणे अतिशय दुर्लभ असते. जो गुरुभक्ती करेल त्याला हे साध्य लवकर प्राप्त होते. यज्ञ, दान, तप यांचे फळ त्या गुरुभक्ती करणाऱ्याला लवकर प्राप्त होते. गुरुगृही राहून गुरुची इच्छा ओळखून ती पूर्ण करणे हे जे जाणतात त्यांना फारसे प्रयास पडत नाहीत. म्हणून एकनिष्ठपणे श्रीगुरूंची आराधना करावी. यासंबंधीची एक वैचित्र्यपूर्ण गोष्ट सांगतो. त्वष्टा हा ब्रह्मदेवाचा व्यक्त अवतार होय. त्याला एक पुत्र झाला. तो अतिशय सुंदर आणि सुज्ञ तसेच सर्व कार्यात कुशल होता. तो उपनयन करण्यायोग्य वयाचा झाला. त्वष्टाने पुत्राची मुंज केली आणि विद्याभ्यास करण्यासाठी त्याला गुरुगृही पाठवले. तो ब्रह्मचारी अनेक प्रकारे गुरुसेवा करीत होता. अशातच एकदा एक आश्चर्यकारक घटना घडली. तो सेवा करीत असताना एक दिवस अचानक मोठा पाऊस आला. गुरूंच्या पर्णशाळेत वरून पाणी गळू लागले. तेव्हा गुरुने शिष्याला सांगितले, कसेही करून मला एक भक्कम घर बांधून दे. ही पर्णशाळा पानांनी शाकारलेली कुटी दरवर्षी जीर्ण होते, म्हणून कधीही जीर्ण न होणारे मजबूत घर बांध. ते कधीही तुटू नये, स्थिर राहावे, मनोहर दिसावे आणि त्यात सर्व साहित्य व सोयी असाव्या असे घर तातडीने बांध. गुरु असे सांगत होते तोच गुरुपत्नीने त्या शिष्याला आज्ञा केली, मला ताबडतोब चोळी आणून दे. ती विणलेली नको, शिवलेली नको, रंगीबेरंगी आणि माझ्या अंगाला नीट बसली पाहिजे अशी चोळी लगेचच आण. तितक्यात गुरुपुत्रही म्हणाला, मला अशा पादुका आण की त्या घालून मला पाण्यावरून चालता आले पाहिजे. तसेच त्यांना चिखल लागता कामा नये, त्या पावलांपेक्षा मोठ्या नसाव्या आणि मला इच्छा होईल तिथे त्यांनी मला नेले पाहिजे. तोच गुरुकन्येने काय केले, शिष्य जात असताना त्याच्या उपरण्याचा पदर धरला आणि म्हणाली, मला सुद्धा काहीतरी आण. मला कानात घालायचे दागिने आणि खेळण्यातले घर आण. मात्र ते घर हस्तिदंताचे, कधीही न तुटणारे, कधीही न जीर्ण होणारे आणि एकच खांब असलेले हवे. मी जिथे ठेवेन तिथे ते राहिले पाहिजे. त्यासोबत सर्व सोपस्कार, पाठ, ठाणवई वगैरे असावे. ते नित्य नूतन दिसावे. त्यासोबत घेऊन मला वावरता आले पाहिजे. तसेच स्वयंपाकासाठी मडकी सुद्धा करून आण. शिवाय तू मला स्वयंपाक करायला शिकव. मात्र स्वयंपाक करताना तो हात भाजेल इतका उष्ण असू नये. स्वयंपाक करताना मडक्यांना काजळी धरणार नाही अशी भांडी तू मला आणून दे आणि सोबत इतर सर्व साहित्य सुद्धा आणून दे. गुरुकन्येचे मागणे शिष्याने मान्य केले आणि तो तिथून तात्काळ निघाला आणि मोठ्या अरण्यात शिरला. त्याच्या मनाला चिंता सतावत होती की आपण तर ब्रह्मचारी, हे सर्व प्रकार आपल्या आकलनापलीकडचे आहेत. तेव्हा काय करावे? मला तर पत्रावळी सुद्धा लावता येत नाही. तर एवढे सर्व माझ्या हातून कसे होणार? त्याने सतत गुरु संस्मरण करण्यास प्रारंभ केला. तो म्हणाला, आता काय करू? मला आता कुणाचा आधार आहे? हे सर्व वेळेत नाही केले तर माझे गुरु मला दोष देतील. मी कुणाला शरण जाऊ? माझे प्राण कोण रक्षण करील? गुरुशिवाय दुसरा कृपानिधी कोण असेल? मी जर गुरूंच्या सांगण्यानुसार केले नाही तर ते मला शाप देतील. मी बालबुद्धीचा व ब्रह्मचारी आहे, म्हणूनच त्यांचे काम मी अंगावर घेतले तारतम्य न बाळगता. आता माझी काय गती होणार? मी कुणाकडे जाऊ? हे काम करण्यासाठी मी सक्षम नाही. मग मी हे काम का बरे अंगावर घेतले? गुरुवचन करणे हे माझे कर्तव्य आहे. तेच मी करीन. त्यासाठी मी प्राणही अर्पण करेन.
तो चिंतातुर शिष्य घोर अरण्यात थकलेला असूनही निश्चयपूर्वक चालत होता. तो पुढे जात असताना त्याला एक अवधूत भेटला. एक लहान मुलगा अरण्यात आलेला पाहून त्याने विचारले, बाळ, तू कोण? कुठे जातोस? तुझे मन चिंतेने व्याकुळ का दिसते ते मला सांग बरे. तेव्हा ब्रह्मचारी शिष्याने त्याला नमस्कार केला आणि तो म्हणाला, स्वामी, मी चिंतारूपी सागरात बुडत आहे, मला वाचवा. जसा मौल्यवान ठेवा लाभावा किंवा वासराला गाय भेटावी तसे तुम्ही मला भेटला. मी दुःखग्रस्त होतो. तुम्हाला पाहून माझे मन शांत झाले. चकोर पक्षाचे मन चालणे पाहिले की आनंदित होते, तसे तुमच्या दर्शनाने माझे मन आनंदित झाले आहे. माझे पूर्वी केलेले काही पुण्य असावे म्हणून तुम्ही कृपा सिंधू परमश्रेष्ठ पुरुष मला भेटलात. तेव्हा कृपया आपले नाव काय व आपण कोठून आलात ते सांगावे. या निर्जन घोर अरण्यात तुम्ही भेटलात हे नवलच आहे. मला तुम्ही ईश्वरच वाटत आहात. माझ्यावरही गुरुकृपा झाली आहे. तुम्हाला पाहताच माझे मन स्थिर झाले. तुम्ही भक्तवत्सल कृपावंत ईश्वर आहात. मी तुमचा बालकदास आहे असे म्हणून तो अवधूतांच्या पाया पडला. त्या बालकाने वंदन करताच तपस्व्याने त्याला उठवले आणि आनंदाने जवळ घेऊन आश्वस्त केले. त्याने बालकास माहिती विचारली तेव्हा त्याने सर्व काही सांगितले. तसेच गुरुने व त्याच्या कुटुंबियांनी ज्या वस्तू आणावयास सांगितल्या होत्या त्या कशा मिळतील तेही विचारले. शिष्य म्हणाला, मी बालवयाचा ब्रह्मचारी, मला ज्या विषयांचा गंध नाही ते काम मी स्वीकारले आणि मोठ्या चिंतेत पडलो. स्वामी, मला मदत करा. तेव्हा त्या बालकाला अभयदान देत अवधूत म्हणाला, मी तुला एक हितावह गोष्ट सांगतो, त्याने तुझे कार्य साधेल. काशी नगरी अतिशय पवित्र असून तेथील विश्वेश्वराची आराधना करणे हाच उत्तम उपाय आहे. त्याने तुझी सर्व इष्ट कार्ये साध्य होतील. पृथ्वीचा 50 कोटी योजने विस्तार आहे, त्याहून काशीपुरी निराळी आहे. याच विश्वेश्वराने विष्णूला सृष्टीचे पोषण करण्याचा वर दिला आहे आणि ब्रह्मदेवाला सृष्टीची रचना करण्याचा वर देखील त्यानेच दिला आहे. विष्णू व प्रजापती या सृष्टीत मुख्य कार्य करणारे आहेत. काशी हे महान स्थान आहे. तेथे जर तू गेलास तर तुझी मनोकामना पूर्ण होईल. तेव्हा मनात संशय धरू नकोस. तू लवकरच तेथे जा. तुझ्या मनात जे आहे ते सर्व काही तुला तेथेच मिळेल. तूच विश्वकर्मा होशील. तेथे तुला चारही पुरुषार्थ त्वरित साध्य होतील. यापेक्षा अधिक श्रेष्ठ आणि हितावह काय असेल बरे. तो विश्वेश्वर दयाळू आहे आणि त्याची लीलाही विचित्र आहे. उपमन्यू नावाच्या लहान बालकाला त्याने दुधाचा समुद्र दिला होता. तेथे आनंद कानन नावाचे थोर स्थान आहे. तेथे सर्वांची इच्छा पूर्ण होते. काशी नगरीला धर्माची राशी म्हणावे, कारण ते सर्व जीवजंतूंच्या मोक्षाचे स्थान आहे. तेथे जे कोणी वस्ती करतात त्यांचे दर्शन घेतले असताही सर्व पापे जळून जातात. त्या स्थानाचा महिमा तो काय सांगावा. असे काशी स्थान अस्तित्वात असताना तू व्यर्थ चिंता का करतोस. तेथील पुण्याचे वर्णन करणे माझ्या वाणीला शक्य नाही. त्या काशी क्षेत्रातील तीर्थस्थानात जे संचार करतात त्यांना प्रत्येक पावलागणिक अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य मिळते. धर्म, अर्थ, काम व मोक्ष यातील जे जे तुला हवेसे वाटेल ते सर्व काही तुला तिथे मिळेल. तेव्हा मनात शंका धरू नकोस. हे ऐकून ब्रह्मचारी बालकाने अवधूताला नमस्कार केला आणि विचारले, या अरण्यापासून काशीपुरी किती दूर आहे. तुम्ही ज्या आनंद काननाविषयी सांगता ते स्वर्गात आहे की पृथ्वीवर, की त्यासाठी पाताळात जावे लागेल ते सांगा बरे. या भवसागरातून पार नेणारे तुम्हीच आहात. तेव्हा स्वामी, मला ज्ञानोपदेश द्यावा. त्या काशी नगरीत मला कोण नेईल. मला तिथे नेण्याची विनंती मी तुम्हालाच करावी काय. तुम्ही जर हे कार्य करणार असाल तर मला बालक समजून मी काय करावे याची बुद्धी मला द्यावी. असे म्हणून तो पुन्हा एकदा अवधूतांच्या पाया पडला. बालकाने अशी विनंती केली तेव्हा तो तापसी म्हणाला, मी तुला आनंदाने घेऊन जातो. तुझ्या निमित्ताने मला देखील काशी यात्रा घडेल. याहून दुसरा लाभ काय आहे. जर काशीत वास्तव्य झाले नाही तर मानवाचा जन्म वाया गेला असे समजावे. तुझ्यामुळे मला काशीपुरीचे दर्शन घडेल. चल लवकर निघूया. असे म्हणून ते दोघे निघाले. अवधूत आणि बालक मनोवेगाने काशी येथील विश्वेश्वराजवळ पोचले. तेव्हा तापसी म्हणाला, बाळा, आता तू तुझी यात्रा कर. बालक अवधूताला म्हणाला, स्वामी, आपण मला नुसती आज्ञा देता, परंतु यात्रा कशी करावी, त्याकरता कसे व कुठे जावे हे मला माहीतच नाही. मी बालक ब्रह्मचारी आहे. तीर्थ म्हणजे काय ते मी जाणत नाही. तीर्थयात्रा करण्याची पद्धत कशी आहे ते कृपया मला सांगा. अवधूत म्हणाला, तू नियमपूर्वक व भक्तिपूर्वक यात्रा करावीस. प्रथम मणिकर्णिकेत स्नान करावे, नंतर पांचाळेश्वर विनायकाचे दर्शन करावे, मग महाद्वारी जावे, विश्वनाथाचे दर्शन करावे, पुन्हा गंगातीरी जाऊन मणिकर्णिकेत स्नान करावे,
मणिकर्णिकेश्वर लिंगाची पूजा करून कंबळेश्वर लिंगाची पूजा करावी. नंतर वासुकीश्वर, पर्वतेश्वर आणि गंगाकेशव यांची पूजा करावी. पुढे ललिता देवी आणि जरासंधेश्वर यांची पूजा करावी. नंतर सोमनाथ, शूळकंठकेश्वर, वाराहेश्वर व ब्रह्मेश्वर यांची पूजा करावी. त्यानंतर अगस्तेश्वर, कश्यपेश्वर व हरिहरेश्वर तसेच वैजनाथ आणि ध्रुवेश्वर यांची पूजा करावी. नंतर गोकर्णेश्वर, हाटकेश्वर यांची पूजा करून तटाकेश्वर आणि किंकरेश्वर पूजावा. पुढे भारत भूतेश्वराची सद्भावपूर्वक पूजा करावी आणि त्यानंतर चित्रगुप्तेश्वरी जाऊन चित्रघंटांची पूजा करावी. हे बालका, त्यानंतर पशुपतीश्वर व पितामहेश्वराचे पूजन करावे. नंतर कल्लेश्वर, चंद्रेश्वर आणि वीरेश्वर यांचे दर्शन व पूजन करावे. पुढे विघ्नेश्वर, अग्नीश्वर, नागेश्वर व हरिचंद्रेश्वर यांची पूजा करावी. त्यानंतर चिंतामणी विनायक, सोमनाथ विनायक यांची पूजा करून त्यानंतर वसिष्ठ आणि वामदेवाची पूजा करावी. पुढे त्रिसंदेश्वर या पवित्र लिंगासह विशालाक्ष आणि धर्मेश्वराची पूजा करावी. पुढे विश्वबाहुका, आशाविनायक, वृद्धादित्य यांची देखील मनोभावे पूजा करावी. नंतर थोर असे चतुर्वक्रेश्वर हे सुंदर लिंग आणि ब्राह्मीश्वर असे क्रमाने पूजन करावे. पुढे प्रकामेश्वर, ईशानेश्वर, चंडीश्वर यांचीही भक्तिपूर्वक पूजा करावी. त्यानंतर भवानी शंकर, धुंडीराज व राजेश्वर आणि लांगलेश्वर यांची पूजा करावी. नकुलेश्वर, परान्नेश्वर, परद्रव्येश्वर आणि पाणिग्रहणेश्वर या शिवलिंगाचीही पूजा करावी. त्यानंतर निष्कलंकेश्वर, मार्कंडेश्वर व अप्सरेश्वर यांची पूजा करावी. पुढे गंगेश्वराची पूजा करून ज्ञानवापीत स्नान करावे. ज्ञानेश्वराची व नंदिकेश्वराची पूजा करावी. तारकेश्वराचे लिंग अतिशय महत्त्वाचे आहे, त्याचे पूजन करावे. महाकाळेश्वराची आणि दंडपाणीची पूजा करावी. त्यानंतर महेश्वर, मोक्षेश्वर, वीरभद्रेश्वर यांची पूजा करावी. पुढे अविमुक्तेश्वराची पूजा करावी आणि मोद, प्रमोद, दुर्मुख, सुमुख व गणनायक अशा 5 विनायकांची पूजा करावी. सरते शेवटी आनंद भैरवाची पूजा करून तो पुन्हा महाद्वारात जावे. तेथे मदन शत्रू विश्वनाथ आहे. बालका, तू याप्रमाणे अंतर्गृहाची यात्रा कर आणि त्यानंतर मुक्तिमंडपात जाऊन मंत्रपठण कर. श्लोक: अंतर्गृहस्य यात्रेयं यथावद्या मया कृता न्यूनातिरिक्तया शंभू प्रियता मनया विभुः. अर्थात श्लोकार्थ: मी जशी पवित्र अंतर्गृहाची यात्रा केली तशी मी कमी अधिक जशी असेल तशी स्वीकारून वैभवशाली शंकर मजवर प्रसन्न व्हावा असा मंत्र म्हणून विश्वनाथाला नमस्कार करून तेथून दक्षिण मानस यात्रेला निघावे. त्यानंतर पुन्हा मणिकर्णिकेला जावे. उत्तर वाहिनी गंगेत स्नान करावे. विश्वनाथाची पूजा करावी आणि यात्रेचा संकल्प करावा. तेथून प्रथम आनंददायी पंचविनायकांचे दर्शन घ्यावे, पूजा करावी व धुंडीराज नावाच्या गणेशाची पूजा करावी. त्यानंतर भवानी शंकरांची पूजा करून दंडपाणीला वंदन करावे आणि विशालाक्षाची भक्तिभावाने पूजा करावी. धर्मकूपात स्नान करून श्राद्धादिविधी करावा. मग धर्मेश्वराची पूजा करून गंगाकेशवाची पूजा करावी. पुढे ललिता देवी, जरासंधेश्वर, सोमनाथ व वाराहेश्वर यांची भक्तिभावाने पूजा करावी. त्यानंतर दशाश्वमेध तीर्थावर स्नान व श्राद्ध कर्म करावे. नंतर प्रयाग तीर्थावर जाऊन स्नान व श्राद्ध करावे. पुढे प्रयागेश्वर, दशाश्वमेधेश्वर व शीतलेश्वर यांची पूजा करावी. नंतर देवी सर्वेश्वरीची मनोभावे पूजा करून धुंडीराजाची भक्तिपूर्वक पूजा करावी. त्यानंतर तिळभांडेश्वराची पूजा करून रेवाकुंड, मानस सरोवरात स्नान करावे. मानसेश्वर पूजा करून श्राद्धादी तर्पण करावे, त्याने मनोकामना पूर्ण होतात. मग केदारकुंडात स्नान करून तेथे तर्पण करावे. केदारेश्वराची पूजा करून गौरीकुंडात स्नान करावे. वृद्ध केदारेश्वर व हनुमंतेश्वर तसेच रामेश्वर यांची पूजा करून कृमीकुंडात स्नान व श्राद्धविधी करावे. सिद्धेश्वराला नमस्कार करून स्वप्नकुंडात स्नान करावे. स्वप्नेश्वराची पूजा करावी. संगमात स्नान करावे. संगमेश्वराची पूजा करून लोलार्क कूपात स्नान करावे आणि गतिप्रदीप लिंगाची पूजा करून तेथे श्राद्धादी कर्मे करावी. त्यानंतर अर्कविनायकाची आणि पाराशरेश्वराची पूजा करून सन्निहत्य कुंडात स्नान करावे. नंतर कुरुक्षेत्र कुंडात स्नान करावे, तेथे सोने वगैरे दान करावे. पुढे अमृतकुंडात स्नान करून दुर्गाविनायक आणि दुर्गादेवीची पूजा करावी. पुढे 64 योगिनींची पूजा एकाग्र मनाने करावी व कुकुटद्विजास वंदन करून पुढील मंत्राचा जप करावा. श्लोक:
वाराणस्या दक्षिणेङ् कुक्कुटो नाम वै द्विजः तस्य स्मरणमात्रेण दुःस्वप्न सुस्वप्नो भवेत्. श्लोकार्थ. वाराणसीच्या दक्षिण भागात कुक्कुट पक्षाचे स्थान आहे. त्याचे स्मरण केल्यास वाईट स्वप्नांचे शुभ स्वप्नात रूपांतर होते. पुढे 1 महिना उपवास करण्याचे व्रत करावे आणि गोबाई देवीला 7 कवड्या देऊन वंदन करावे. पुढे रेणुका देवीची पूजा करून शंखोद्वार कुंडात स्नान करावे. तसेच शंख व विष्णू यांचे पूजन करावे. कामाक्षी कुंडात स्नान करून कामाक्षी देवीची पूजा करावी. तसेच अयोध्या कुंडात स्नान करून रामसीतेची पूजा करावी. लवांकुश कुंडात स्नान करून लवकुशाचे पूजन करावे आणि लक्ष्मी कुंडात स्नान करून लक्ष्मीनारायणांची पूजा करावी. सूर्यकुंडात स्नान करून श्राद्ध करावे आणि सांबादित्याची पूजा करावी. पुढे वैजनाथ कुंडात स्नान करावे आणि वैजनाथाची मनोभावे पूजा करावी. तसेच गोदावरी कुंडात स्नान करून गौतमेश्वर लिंगाची पूजा करावी. अगस्ती कुंडात स्नान करून अगस्तेश्वराचे पूजन करावे आणि त्यास भक्तिभावाने वंदन करावे. शुक्रकूपात स्नान करून शुक्रेश्वराची पूजा करावी आणि त्यानंतर अन्नपूर्णेची पूजा करावी. पुढे धुंडीराजाची पूजा करून ज्ञानवापीत स्नान करावे आणि ज्ञानेश्वरांची पूजा करून दंडपाणीला वंदन करावे. नंतर आनंद भैरवाची पूजा करून महाद्वारे जावे आणि विश्वनाथाची साष्टांग प्रणिपातपूर्वक पूजा करावी. योगीराज म्हणाले, अशा रीतीने दक्षिण मानस यात्रा आनंदाने क्रमाक्रमाने करावी. आता उत्तर मानस यात्रा कशी करावी त्याविषयी सांगतो. त्यासाठी प्रथम तसा संकल्प करून निघावे. प्रथम पंचगंगे जावे. तेथे स्नान केल्यामुळे जन्मांतरीचे पाप नष्ट होतील, अशी त्याची ख्याती पुराणात सांगितलेली आहे. हिरणा, धूत, पापा, सरस्वती, गंगा व यमुना अशी ही पंचगंगेची नावे आहेत. आता त्यांची ख्याती सांगतो, ती ऐक. या नदीला कृतयुगात धर्मनदी असे म्हणत असत आणि त्रेतायुगात धूतपापा म्हणत असत. द्वापारात हिला बिंदुतीर्थ आणि कलियुगात पंचगंगा असे नाव लाभले. माघ महिन्यात प्रयाग तीर्थावर स्नान केल्यास जे फळ मिळते त्याच्या कोटीपट पुण्य पंचगंगेत स्नान केले असता मिळते. अशा पंचनदीत सद्भावाने स्नान करून बिंदू माधव तीर्थात स्नान व पूजा करावी. गोपाळ कृष्णाची पूजा करावी व नंतर नृसिंह मंदिरात जावे. मंगळागौरीला वंदन करावे आणि गभस्तेश्वरीची पूजा करावी. पुढे मयूखादित्याची पूजा करून पुन्हा आनंदाने विश्वेश्वराच्या दर्शनाला जावे. त्यानंतर तू मुक्तिमंडपात जा. तेथे संकल्प कर आणि उत्तर मानस यात्रेला निघ आणि आदित्य अमर्दकेश्वर आणि पापभिक्षेश्वराची पूजा कर. नंतर नवग्रहांची, काळभैरवाची, क्षेत्रपाळाची पूजा करून काळकूपात स्नान करावे. नंतर काळेश्वराची पूजा करून हंसतीर्थात स्नान करावे आणि श्राद्धादी पितृकर्म करावे. हे तू एकचित्ताने ऐक. बालका, तुझी कृती वासवेश्वराची पूजा करून शंखवापीमध्ये स्नान कर. येथे आचमने केल्यावर रत्नेश्वर, सीतेश्वर आणि दक्षेश्वराची पूजा करावी. पुढे चतुर्वक्रेश्वराची पूजा करून वृद्धकालकूपामध्ये स्नान करावे. त्यानंतर काळेश्वर आणि अपमृतेश्वर यांचे पूजन आणि ध्यान करावे. मंदाकिनीत स्नान करून मध्यमेश्वराची आणि पुढे जाऊन जंबुकेश्वराची पूजा करावी. त्यानंतर वक्रतुंड पूजा करून दंडखातकूपात स्नान व श्राद्ध करावे. पुढे भूतभैरव, ईशानेश्वर आणि जैगिशव्य गुहेचे दर्शन घेऊन पुढे जावे आणि घंटाकुंडात स्नान करून व्यासेश्वर आणि गंडकेश्वराची पूजा करावी. नंतर ज्येष्ठवापीत स्नान करून ज्येष्ठेश्वराचे पूजन करावे आणि सप्तसागर तीर्थात स्नान करावे. नंतर वाल्मिकेश्वराची पूजा करावी व भीमलोट येथे जाऊन भीमेश्वराची पूजा करावी. पुढे मातृपितृकुंडात विधीपूर्वक श्राद्ध करावे आणि पिशाचमोचन तीर्थात जावे. पुढे कर्पदिकेश्वराची पूजा करून कर्कोटक वापीत स्नान करावे. नंतर कर्कोटकेश्वराची पूजा करून ईश्वरगंगेत स्नान व दान करावे. पुढे अग्नीश्वराची पूजा करून चक्रकुंडात स्नान व श्राद्ध कर्म करावे. नंतर उत्तराकेश्वराची पूजा करून मत्स्योदर तीर्थात स्नान करावे आणि ओंकारेश्वर व कपिलेश्वर यांची पूजा करावी. पुढे ऋणमोचन व पापमोचन तीर्थात स्नान करून श्राद्ध करावे. कपालमोचन तीर्थात जाऊन स्नान करावे आणि कुलस्तंभस्थानी जाऊन भक्तिभावाने पूजा करावी. वैतरणी तीर्थ येथे श्राद्ध करून विधीपूर्वक गाय दान दिली असता पुण्य लागते. कपिलधारा तीर्थावर स्नान व श्राद्ध करून ब्राह्मणाला सवत्सधेनूचे दान द्यावे. पुढे वृषभध्वजाची पूजा करून ज्वाला नृसिंहाला वंदन करावे आणि वरुणा संगमावर जावे. तेथे स्नान व पितृतर्पण करून केशवादित्य आणि आदिकेशव यांची पूजा करावी.
पुढे प्रल्हाद तीर्थावर स्नान आणि श्राद्ध करावे, तसेच प्रल्हादेश्वराची पूजा करावी. पुढे पिलपिला तीर्थावर त्रिलोचनेश्वर आणि असंख्यातेश्वर यांची पूजा करावी. नंतर महादेव स्थानावर जाऊन नर्मदेश्वराची भक्तिपूर्वक पूजा अर्चा करावी. त्यानंतर गंगा, यमुना व सरस्वती यांच्या संबंधीची 3 विशेष लिंगांची पूजा करून कामतीर्थाचे दर्शन घ्यावे. कामेश्वराची पूजा करून गोप्रतार तीर्थात स्नान करून पुढे पंचगंगेत स्नान करावे. त्यानंतर पुन्हा मणिकर्णिकेत स्नान करून जलशायीचे पूजन करावे आणि हनुमंताला नमन करून मोदादी पंचविनायकांना नमस्कार करावा. त्यानंतर पुन्हा अन्नपूर्णेची धुंडीराजाची पूजा करून ज्ञानवापीत स्नान करावे आणि ज्ञानेश्वरांची पूजा करावी. नंतर दंडपाणी, मोक्षलक्ष्मी विलास, 5 पांडव, द्रौपदी, द्रुपद, विनायक या सर्वांची पूजा करावी आणि आनंदभैरव तसेच अविमुक्तेश्वर यांची पूजा करून पुन्हा विश्वनाथासमोर येऊन पुढील श्लोक म्हणावा. श्लोक: उत्तरमानस यात्रेयं यथावद्या मया कृता न्यूतातिरिक्तया शंभो प्रियतामनया विभुः. श्लोकार्थ: मी जशी पवित्र उत्तरमानस यात्रा केली तशी मी कमी अधिक जशी असेल तशी स्वीकारून वैभवशाली शंकर मजवर प्रसन्न व्हावा असा मंत्र म्हणून साष्टांग नमन करावे आणि तिथून पंचक्रोश यात्रा करण्यासाठी निघावे. सिद्धमुनी शिष्य नामधारकाला म्हणाले, या गुरुचरित्राचे आनंदाने श्रवण केले असता 4ही पुरुषार्थ आणि इहलोकातील सौख्याची प्राप्ती होते. सरस्वती गंगाधर म्हणतात, हे मनोहर, असे श्री गुरुचरित्र विस्तारपूर्वक ऐकल्याने सर्व अभीष्ट साध्य होते. श्री गुरुचरित्रामृतातील अशा या काशीखंड यात्रेचा पुराणांमध्ये प्रसिद्ध असलेला वृत्तांत 41व्या अध्यायात वर्णिलेला आहे. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथामधील परमकल्पतरू कथांमधील श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा काशी महायात्रा निरूपण करणारा हा 41वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरुदत्तात्रयांचरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.